जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 274. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आपले आराध्य श्रीराम, त्यांच्या चरणी चित्तलय व्हावा अशी इच्छा ज्याची असते, तो सर्व लक्ष आपलं त्या एकाच ध्येयाच्या दिशेनं एकवटण्याचा प्रयत्न करतो. तसा त्यानं करावा असं संत सांगतात, हे आपण बघितलं. हा एकविध भाव ज्यानं दृढ होतो, त्याच गोष्टी करणं आणि त्याच्या विपरीत टाळणं हा साधा सोपा सरळ मार्ग आहे. या मार्गावरून बिनदिक्कत चालण्याचा. सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून जो या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, त्याला सद्गुरूच ज्या गोष्टी पूरक आहेत आमच्या ध्येयासाठी, त्यांकडेच त्याचं लक्ष वेधून घेतात. अर्थात त्याला प्रयत्नांची जोड आहे का नाही यावर देखील सद्गुरूंचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे जर भक्तिमार्गी सद्गुरू आमचे आहेत, त्या मार्गावरून आम्हाला नेता आहेत, तर अशाच गोष्टी आम्ही ऐकणं, वाचणं, चिंतन मनन करणं अभिप्रेत आहे, ज्या आमच्या भक्तीला पुष्ट करतील. जर भक्तिमार्गामध्ये राहून आम्ही ज्ञान, योग यांसारख्या गोष्टींकडे अधिक वेधलो गेलो, आमचं लक्ष वेधलं गेलं आणि त्याच गोष्टी ऐकणं, वाचणं, तात्विक चर्चा करणं वगैरेंमध्ये आम्ही गुंतलो, तर भक्तीचा ओलावा हृदयात निर्माण करायला अडथळा निर्माण होऊ शकतो. जसं आपण आधीही बघितलं की ज्ञानयोग मार्गामध्ये सुद्धा अंतिम टप्प्यावर भक्तियुक्त अंतःकरणानं शरणागती ही आवश्यकच ठरते, जर अखंड आनंद प्राप्ती करून घ्यायची असेल तर. आणि भक्तिमार्गात तर ही सुरुवातच आहे. त्यामुळे जर आम्ही आमचं लक्ष भक्तिमार्गी गोष्टींकडेच, श्रवण, मनन, निदिध्यासन, वाचन, चिंतन या दृष्टीनं ठेवलं तर चित्तलय व्हायला सोपं जातं. आणि म्हणूनच भक्तोत्तमांच्या कथा, त्यांचं चरित्र यासाठी अत्यंत पूरक आहे. आणि म्हणून या दृष्टीनंही आता जे कथानक आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत काकभुशुंडींचं, ते अत्यंत महत्त्वाचं असं कथानक आहे. त्यानं आमची भक्ती पुष्ट होते, त्यानं आमचं वैराग्य पुष्ट होतं, त्यानं आमचा एकविध भाव पुष्ट होतो. किंवा एकविध भाव, अनन्यता कशी असावी, केवळ आराध्याप्रती नव्हे तर आमच्या परमार्थ मार्गाप्रती कशी आमची अनन्यता असली पाहिजे, हे सुद्धा आम्हाला काकभुशुंडी ऋषी शिकवतात. अशा अनंत गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे खरंच भावतं खूप, ते म्हणजे ह्या कथानकामधलं गुरुशिष्यांचा संबंध आणि गुरूंचं आत्यंतिक प्रेम, जे विनाकारण, अकारण, अहैतुकी जी कृपा असते, जे प्रेम असतं गुरूंचं. आणि आता येत्या रविवारी 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि आमच्या महाराजांनी याच सप्ताहामध्ये हे काकभुशुंडींचं चरित्र सुरुवात करायला लावली आहे. यावरूनच त्यांचा योग किती सुंदर जुळवलेला असतो हेही आमच्या लक्षात येतं. की यावरून शिका, हे आम्हाला ते सांगतायत. की केवळ वाचू नका, केवळ त्याचं पठण करू नका, त्याचं चिंतन केवळ चिंतनासाठी म्हणून चिंतन करू नका, पण त्याचं आचरण कसं होईल, गुरुनिष्ठा कशी असावी, काय टाळलं पाहिजे, किती घातकी असू शकतं गुरु आज्ञा मोडणं, आणि असं असून सुद्धा आमचे गुरु किती कृपानिधान आहेत, ह्या सर्व गोष्टी या गुरुपौर्णिमेच्या सप्ताहामध्ये आम्ही वाचणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत. त्याबद्दल श्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत.
त्यामुळे काल आपण बघितलं उमामहेशांचा संवाद, ज्यामध्ये ते आता पुढे आमच्या मातेनं काकभूषुंडींची कथा सांगावी अशी विनंती शिवशंभोंना केली आहे. आणि आता मातेला लक्ष देऊन ऐक असं सांगून आमच्या शिवशंभोंनी ते कथानक सांगायला सुरुवात केली. म्हणाले, मैं जिमी कथा सुनी भवमोचनी, सो प्रसंग सुनु सुमुखी सुलोचनी, प्रथम दच्छ गृह तव अवतारा, सती नाम तब रहा तुम्हारा, दच्छ यज्ञ तव भाप मना, तुम अति क्रोध तजे तब प्राणा, मम अनुचरण कीन्ह मख भंगा, जानहु तुम सो सकल प्रसंगा, तब अति सोच भयमु मन मोरे, दुखी भयमु वियोग प्रिय तोरे, सुंदर बन गिरि सरित तडागा, कौतुक देखत फिरऊं बेरागा, गिरि सुमेर उत्तर दिशि दूरी, नील शैल एक सुंदर भूरी, तासु कनकमय शिखर सुहाये, चारि चारु मोरे मन भाये, तिन्ह पर एक एक बिटप बिसाला, बटपी पर पाकरी रसाला, सैलो परिसरी सुंदर सोहा, मनी सोपान देखी मन मोहा, शीतल अमल मधुर जल, जलज विपुल बहुरंग, कूजत कलरव हंसगन, गुंजत मंजुल भृंग. शिवभगवान जेव्हा कथा सांगतात ना, तेव्हा इतकी सुंदर पूर्वपीठिका मांडतात. आपल्याला माहीत असेल तर नाट्यशास्त्र जे आहे ना, त्याचे उद्गाते सुद्धा आमचे शिवशंभो आहेत बरं का. त्यामुळे कथा कशी सांगावी हे सुद्धा शिवशंभो आम्हाला शिकवतात. कथेचा सार भाग सांगण्याआधी पूर्वपीठिका कशी सांगावी, त्याचा सार भाग कसा सांगावा, त्यातून निष्कर्ष कसा आणि काय काढावा, त्या निष्कर्षातून काय शिकावं, या सर्व गोष्टींचे उद्गाते शिवशंभो आहेत. जर एखाद्याला यामध्ये जर तो प्रवीण असेल या सर्व गोष्टींमध्ये, तर त्यानं समजावं ही त्याचं श्रेय नाही, शिवशंभोंचा खरंच आशीर्वाद आहे, ज्यामुळे हे साध्य होऊ शकतं. त्यामुळे सरस्वती माता वाणीची देवता आहे हे निश्चित, पण त्या वाणीला प्रवाहित योग्य दिशेने कसं करायचं हे शिकवणारे आमचे शिवशंभो आहेत. त्यामुळे शिवशंभोंनी ह्या कथेची पूर्वपीठिका अगोदर मातेला सांगितली आहे. म्हणतायत, हे सुमुखी, ज्याप्रमाणे ही जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारी कथा मी ऐकली, रामकथा, हे सुलोचने तो प्रसंग आता ऐक. बरं का, रामकथा तुम्ही कशी ऐकली, कुठून ऐकली विचारलं ना मातेनं आमच्या, तर त्याचं उत्तर देत आहेत. आणि पुढे सांगतायत की आता पूर्वपीठिका ऐक की प्रथम तुझा अवतार, मातेला सांगतायत बरं, की दक्षाच्या घरी झाला होता जेव्हा तुझं नाव सती होतं. दक्षाच्या यज्ञामध्ये तुझा अपमान झाला तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन तू प्राणत्याग केलास आणि मग माझ्या अनुचरांनी, माझ्या सेवकांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला. तो प्रसंग सर्व तुला माहीत आहे पार्वती. पण हे झाल्यानंतर तू जेव्हा देहत्याग केलास तेव्हा मी अत्यंत व्याकुळ होऊन खिन्न झालो होतो. अतिशोच भयवू मनमोरे. हे प्रिये, तुझ्या दुःखामुळे मी दुःखी झालो, पण विरक्तपणे
सगळीकडे मी फिरत होतो. वन, पर्वत, नदी, तलाव ही सर्व लीला, हे सर्व सृष्टीचा विलास बघत मी फिरत होतो. त्यावेळी सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला एक सुंदर नील पर्वत आहे. नील सैल एक सुंदर भूरी, ज्याला सुंदर सुवर्णमय अशी शिखरं आहेत. त्यांपैकी 4 शिखरं मला फार आवडली बरं का. त्या शिखरांपैकी एक शिखरांवर वड, पिंपळ, पिंपरी आणि आंबा यांचे विशाल वृक्ष आहेत. पर्वतावर एक सुंदर तलाव आहे, ज्याच्या रत्नजडित पायऱ्या पाहून मन मोहून जातं बरं का. त्याचं पाणी शीतल, निर्मळ आणि गोड आहे त्या तलावाचं, ज्यामध्ये अनेक रंगीबेरंगी कमळं उमललेली असतात. नेहमीच हंस पक्षी मधुर गात असतात, भ्रमर गुंजारव करत असतात. अशा ह्या सुंदर पर्वतावर कोण आहे, आता हे पुढे सांगतायत. तेही गिरी रुचिर बसई खग सोई, तासुनास कल्पांत न होई. माया कृत गुण दोष अनेका, मोह मनोज आदि अभिवेका. अशा त्या सुंदर पर्वतावर म्हणतायत काकभुशुंडी पक्षी राहतो. त्याचा नाश कल्पांतामध्ये सुद्धा होत नाही. कारण सांगतायत, जे मायाकृत गुणदोष आहेत. पुढची एक चौपाई वाचूया म्हणजे लक्षात येईल. मोह मनोज आदि अभिवेका, रहे व्यापी समस्त जग माही. तेहि गिरि निकट कबहु नहीं जाही, तह बसी हरि भजई जिमि कागा. सो सुनु उमा सहित अनुरागा. अशा त्या सुंदर पर्वतावर काकभुशुंडी पक्षी राहतो म्हणतायत, ज्याचा नाश कल्पांतामध्ये सुद्धा होत नाही. कारण माया रचित जे गुणदोष आहेत, मोह, काम या अविवेकाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या जगामध्ये पसरलेल्या आहेत, संबंध विश्वात व्यापून आहेत, त्या अविवेकी गुणदोषांच्या, मोहाच्या गोष्टी, माया रचित गोष्टी त्या पर्वताजवळ फिरकत सुद्धा नाहीत. आणि तिथं राहून म्हणतायत, तह बसी हरी ही भजई जिमी कागा. तिथं राहून हा काक हरीला भजतो. हे उमा, ती कथा प्रेमानं ऐक सांगतायत. सो सुनू उमा सहित अनुरागा. प्रत्येक कथा, भगवत कथा, भगवत भक्तांची कथा ही हृदयामध्ये अनुराग ठेवून ऐकली पाहिजे. खरोखर आमचे महाराज सांगतात, सर्व संतही सांगतात, नामस्मरण ह्याला सहाय्यक होतं. कधीही आपण ग्रंथपठणाला सुरुवात करण्यापूर्वी, ग्रंथपठणाला असो, वाचनाला असो किंवा चिंतन मननाला असो, त्याच्यापूर्वी काही काळ, काही वेळ नामजप करून मग त्या ग्रंथाला हात घालावा. म्हणजे नामस्मरणानं आमच्या चित्तवृत्ती ज्या संसारामध्ये पसरलेल्या असतात त्या एका ठायी एकवटतात आणि मग त्या ग्रंथाच्या पठण श्रवणाला आम्हाला मदत होते. ते पठण करताना मग आमचं मन इतस्ततः विखुरत नाही. त्यामुळे असंही करावं. आणि जेव्हा नामाला बसतो त्यावेळेला एखादी चौपाई, दोहा वाचून ऐकून जर त्यामध्ये, त्या चिंतनात आम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा नामालाही उत्तम आमची एकाग्रता साधू शकते. अशा दोन्ही अंगांनी नामस्मरणाचं महत्त्व आहे. म्हणून कोणतीही कथा, अर्थात संतकथा किंवा भगवत कथा, त्यामध्ये नामस्मरण हे असं एकरूपत्वानं गुंफलेलं असतं. आणि तसं ते गुंफलेलं आहे याची आठवण आम्हाला राहावी, यासाठी नामाला सोडून ग्रंथपठण कधी करू नये असं संत सांगतात. त्यामुळे इथे जे सांगतायत की प्रेमानं ऐक, तर हे प्रेम हृदयात निपजायला त्या नामस्मरणाचा उपयोग करून घ्यावा आणि नामामध्ये प्रेम यायला या कथेचा उपयोग करून घ्यावा.
असं एका दृष्टीनं इथे शिवभगवान सांगतायत. आणि तिथं तो काय करतो कावळा असं सांगतायत, काक की हरीला भजतो. पीपर तरु तर ध्यान सुधरई, जाप यज्ञ पाकरी तर करई, आब छाह कर मानस पूजा, तजी हरी भजनु काजू नाही दूजा. आहा, तिथे हा काक काय करतो तर पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान करतो श्रीहरींचं. त्याच पिंपरीच्या वृक्षाखाली जपयाग करतो, जपयज्ञ करतो आणि आम्र वृक्षाखाली मानसपूजा करतो सांगतायत. तजी हरी भजन काज नाही दूजा. हे साधायचं आहे आपल्याला. श्रीहरींच्या भजनाशिवाय त्याला दुसरं काजच नाही सांगतायत शिवशंभो. काकभुशुंडीचं वर्णन करतायत. याला विभक्त नसणारा भक्त म्हणतात, किंबहुना यालाच भक्त म्हणतात. श्रीहरींचं भजन सोडून इतर काज ज्याच्या मनामध्ये नाही तो भक्त. तर अशा ह्या भक्ताची कथा आता आपण ऐकणार आहोत. पुढे सांगतायत शिवशंभो. बरतर कह हरि कथा प्रसंगा, आवही सुनहि अनेक बिहंगा, रामचरित विचित्र विधि नाना, प्रेम सहित कर सादर गाना, सुनहि सकल मति बिमल मराला, बसहि निरंतर जेते ही ताला, जब मैं जाई सो कौतुक देखा, उर उपजा आनंद विशेषा, तब कछु काल मराल तनु, धरितः कीन्ह निवास, सादर सुनि रघुपति गुण, पुनियायऊ कैलास. आहा, शिवशंभो सांगतायत त्या वटवृक्षाखाली हे उमा हा काक श्रीहरींच्या कथांच्या लीला सांगतो, त्यांचे प्रसंग सांगतो अत्यादरानं. अनेक पक्षी तिथं येतात आणि ती रामकथा ऐकतात उमा. हे विलक्षण असं रामचरित्र विविध प्रकारांनी अत्यादरानं आणि अतिशय प्रेमानं हा काक गातो. प्रेम सहित कर सादर गाना. शिवशंभूंच्या हृदयामध्ये जे दोन भाव अत्युच्च शिखर गाठून बसलेले असतात कायम, त्यांची आठवण इथे शिवशंभू आम्हाला करून देत आहेत. प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टींचं अत्युच्च शिखर ज्याच्या हृदयात गाठलं जातं त्याला भक्त म्हणतात, त्याला शिष्य म्हणतात. यातला एक भाव कमी असून चालत नाही. आणि असा गैरसमज असण्याची शक्यता असते की प्रेम अत्याधिक असेल तर आदर कमी असतो. त्या प्रेमाच्या व्यक्त होण्याची पद्धती भिन्न भिन्न असू शकते, पण त्या भिन्न पद्धतीमधून सुद्धा अत्यादर किंचितही कमी होताना दिसत नाही भक्तांच्या अंतःकरणातला. आणि या दोन्ही गोष्टी म्हणूनच शिवशंभू इथे आम्हाला सांगतायत काकभुशुंडींच्या रूपानं की हे काक त्या अत्यादरानं आणि अत्यंत प्रेमानं रामकथा विविध प्रकारांनी सजवून त्या तिथल्या येणाऱ्या पक्ष्यांना सांगतात. आणि त्या तलावावर अखंड जे राहतात ते बिमल मराला, सकल मती बिमल मराला, निर्मळ बुद्धीचे हंस ती कथा ऐकतात. आणि मी तिथे गेलो उमा, त्यावेळी ते दृश्य पाहिलं आणि मला खूप आनंद झाला. साहजिक आहे नाही का. रामकथा हेच ज्यांचं जीवन, त्या श्री शिवशंभोंना जिथे रामकथा इतक्या आनंदानं, इतक्या प्रेमानं, इतक्या आदरानं सुरू आहे, तिथे ती ऐकायला थांबावंसं वाटणं यात काय नवल.
नाही का. त्यामुळे काय सांगतायत, तब कछु काल मराल तनुधरी. मी तिथं काय केलं मग, की हंसाचं रूप घेतलं. तिथे हंस होते ना सगळे, मग मी पण हंसाचं रूप घेतलं आणि काही काळ निवास केला. पहा बरं, शिवशंभो सांगतायत. म्हणजे रामकथा ऐकायला मिळावी म्हणून काहीही करावं, हे सुद्धा इथं शिवशंभो आम्हाला शिकवत आहेत. कैलासपती आहेत ते, उमापती आहेत, असे शिवशंभो रामकथा ऐकण्यासाठी, काकभुशुंडींसारख्या भक्तांच्या तोंडून ती कथा ऐकण्यासाठी हंसरूप धारण करतात. हंसरूप धारण करून मी तिथे काही काळ निवास केला आणि काय केलं, सादर सुनी रघुपती गुण पुनिया येऊ कैलास. रघुनाथांचे गुण अत्यंत आदरानं ऐकून घेतले आणि मग कैलासाला परत आलो. बरं का. आता पुढे गिरिजेला सांगतायत, गिरिजा कहे सो सब इतिहासा, मैं जे ही समय गयऊ खग पासा, अब सो कथा सुनहु जे हेतु, गयऊ काग पही खग कुल केतु. हे गिरिजा, तू विचारलं होतंस ना मला की तुम्हाला ही रामकथा कुठून कळली, कुठे तुम्ही ऐकली. ते मी तुला आता सांगितलं की मी जेव्हा काकभुशुंडींच्या जवळ गेलो त्यावेळी तिथे हंसरूपानं मी ही रामकथा ऐकली. हे सर्व मी तुला सांगितलं. आता ज्यामुळे पक्षीश्रेष्ठ गरुड त्या काककडे गेला, त्या कावळ्याकडे गेला, ती कथा आता सांगतो, ती ऐक. बरं का. गरुडाला मातेनं विचारलं होतं ना की पक्षीश्रेष्ठ गरुड, जो श्रीहरींच्या इतका निकट आहे, कायम भक्तश्रेष्ठ आहे, गुणसमूहांनी युक्त आहे, अशा गरुडानं मुनी ऋषींकडून कथा ऐकण्याच्या ऐवजी ह्या काककडे जाऊन का बरं ती कथा ऐकली, असं जेव्हा मातेनं विचारलं, त्याचं उत्तर आता इथे शिवशंभो देत आहेत. म्हणाले, जब रघुनाथ की निरन क्रीडा, समुझत चरित होती मोहि ब्रीडा, इंद्रजीत कर आपु बंधायो, तब नारद मुनी गरुड पठायो. शिवशंभो सांगतायत, रावण युद्धामध्ये रघुनाथांनी मेघनादाच्या हातून स्वतःला बांधून घेतलं होतं, नाही का. त्या नागपाशामध्ये आपण बघितली ती कथा. तर ते बांधून जेव्हा घेतलं होतं आणि जी रणलीला केली होती, सांगतायत रणक्रीडा माझ्या रघुनाथांनी केली, ती कथा आठवल्यावर मला त्रास होतो, सांगतायत शिवशंभो. माझे रघुनाथ कधीतरी अशा मेघनादासारख्याकडून बांधून घेऊ शकतील का. पण त्यांची ती लीला होती, पण तरीसुद्धा भक्त आहेत ना, त्यामुळे त्यांना ते बघवत नाही. त्यामुळे शिवशंभो सांगतायत, समुझत चरित होती मोही ब्रीडा. ब्रीडा म्हणजे खरं लज्जा, की मला लज्जा वाटते की का असं करावं प्रभूंनी, नाही का. ह्याला प्रेम म्हणतात. म्हणजे एकीकडे भक्ताला, शिष्याला, ह्यातून सगळ्यातून शिवशंभो आम्हाला शिकवत आहेत बरं का, की कसं असलं पाहिजे, कसा विचार शुद्ध असला पाहिजे सद्गुरूंच्या बाबतीत. आणि शुद्ध विचार जो अत्यादरानं असतो, त्याच्या जोडीनं शुद्ध प्रेम कसं असलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी यातून लक्षात येतात आम्हाला. की एकीकडे माहीत आहे की रघुनाथ करतायत ते योग्यच असणार, योग्यच आहे, त्याबद्दल शंका नाहीच. पण जर आमच्या सद्गुरूंना काही कारणानं त्रास झाला लौकिकदृष्ट्या, तर वाईट वाटतं ना. महाराजांना दमा लागायचा तेव्हा आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होता ते बघवत नव्हतं. जरी महाराज तो दमा त्यांचा कुठल्या कुठे पळून जायचा जेव्हा रामापुढे नाचायला लागायचे भजन करत, पण ते झाल्या पुन्हा जेव्हा खोकायला लागायचे, जेव्हा धाप लागायची, तेव्हा बघणाऱ्यांना किती त्रास होत असेल. तसं लीला असली तरीसुद्धा लौकिकामध्ये ती विटनेस करताना भक्तांना, शिष्यांना त्रास होणार नाही हे संभवत नाही. म्हणजे जर लीलाच आहे ती, त्यांना काहीसला त्रास नसतो,
अशा दृष्टीनं जर आम्ही सद्गुरूंचं चरित्र बघायला लागलो तर आमच्या भक्तीमध्ये कमतरता येते. मग तिथं प्रेम नाही, केवळ आदर असून चालत नाही, म्हणूनच प्रेमही लागतं. आणि प्रेमामध्ये लीला आहे किंवा ते परब्रह्म आहेत, या सगळ्या गोष्टींचा लोप होतो. म्हणून गोपिकांनी अनंत भावांनी त्या पुरुषोत्तमाला भजलं. त्यामध्ये केवळ आदर नव्हता, त्यामध्ये प्रेमाधिक्य होतं. आणि तसं प्रेमाधिक्य इथे शिवशंभोंच्या हृदयात असल्यामुळे म्हणतायत, मला असं ते रघुनाथांनी बांधून घेतलं, त्याचा त्रास झाला. पण पुढं सांगतायत की प्रभूंचं ते बंधन बघितल्यावर, आणि नारद मुनींनी त्यावेळेला गरुडाला तिथं पाठवलं, नाही का, आपण बघितलं, गरुडाला पाठवून तो नागपाश काढायला लावला नारद मुनींनी. हे सांगतायत, तब नारद मुनी गरुड पठायो. आणि जेव्हा गरुड तिथे गेला तेव्हा पुढे काय झालं, बंधन काटी गयो उरगादा, उपजा हृदय प्रचंड विषादा, प्रभु बंधन समुझत बहुभाती, करत विचार उरग आराती, व्यापक ब्रह्म बिरज बागीसा, माया मोह पार परमीसा, सो अवतार सुनेऊ जग माही, देखेऊ सो प्रभाव कछु नाही, भवबंधन ते छूटही, नर जपि जाकर नाम, खरब निसाचर बांधिऊ, नागपास सोई राम. पहा बरं, गरुड तिथे गेला, सर्पांचा भक्षक उरगाद असा गरुड, ते बंधन सगळं तोडून टाकलं आणि परत गेला. पण त्याला खूप विषाद झाला गरुडाला, बरं का. आणि प्रभूंचं ते नागपाश बंधन आठवून हा सर्पवैरी गरुड विविध तऱ्हेनं विचार करू लागला, बरं का. हे विकल्पयुक्त विचार होते. कसा फरक असतो पहा. हा फरकसुद्धा शिवशंभू आम्हाला इथे दाखवून देतात. हे सुद्धा गरुडाची सुद्धा ती लीलाच आम्हालाच शिकवण्यासाठी, नाही का. त्यामुळे म्हणताय तिथे अगोदर पहा, शिवशंभूंना काय सांगितलं, त्यांना फक्त वाईट वाटलं, आपल्या आराध्याला बंधनात बघून वाईट वाटलं. पण ते असं कसं होऊ शकेल असा संशय तिथे शिवू शकत नाही शिवशंभूंच्या मनाला. पण गरुडाच्या मनात मात्र संशय आला. वाईट आपल्या आराध्याला बंधनात पडून बघून गरुडालाही वाटलंय, पण केवळ वाईट वाटून ते लीला आहे हा शुद्ध भाव गरुडाच्या मनात आला नाही. त्यामुळे त्याच्या मनात विकल्प येतोय की व्यापक आहेत माझे प्रभू, विकाररहित, वाणीचे स्वामी, मोहमायेच्या पलीकडचे परमेश्वर आहेत, त्यांचाच जगामध्ये अवतार झालाय असं मी ऐकलं होतं. पण त्या नागपाशामधल्या प्रभूंना बघून गरुडाला वाटतंय, देखेव सो प्रभाव कछु नाही, माझ्या प्रभूंचा अवतार झालाय, अशा त्या अवताराचा प्रभाव मात्र मला कुठं दिसला नाही तिथं, असा विकल्प गरुडाच्या मनात आलाय. पहा पुढे गरुड विचार करतोय, ज्यांचं नाव जपल्यामुळे, नामस्मरण केल्यामुळे मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो, अशा रामांना एका तुच्छ राक्षसानं नागपाशात बांधलंय, असा विकल्प गरुडाच्या मनात आलाय. आणि कितीही प्रयत्न करून हा विकल्प काही जाईना. नाना भाती मन ही समुझावा, प्रगटन ज्ञान हृदय भ्रम छावा, खेद खिन्न मन तर्क बढ़ाई, भयवो मोह बस तुम्हारी नाई, व्याकुल गयवो देव ऋषि पाही, कहसी जो संशय निज मन माही, सुनी नारद ही लागे अति दया, सुनु खग प्रबल राम कई माया.
जो ज्ञानी न कर चित अपहरई, बरियाई विमोह मन करई, जेहि बहु बार न चावा मोही, सोई व्यापी विहंगपति तोही, महामोह उपजाउर तोरे, मिटी न बेगी कहे खग मोरे, चतुरानन पही जाहु खगेसा, सोई करेहु जेहि हो यदि निदेसा, अस कही चले देव ऋषि करत राम गुणगान, हरि माया बल बरनत पुनि पुनि परम सुजान. गरुडाच्या मनात संशय आला. अनेक रीतीनं स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न गरुडानं केला बरं का. हे प्रत्येकासोबत होतं पहा. जोवर आम्ही मायेनं वेढलेलं असतो, जोवर आम्हाला सद्गुरूंच्या भगवंतांच्या खऱ्या स्वरूपाची ओळखण नसते गुरुकृपेनं, तोवर हे सर्व भ्रम विविध प्रकारांनी आमच्या मनाला नागवत असतात. अक्षरशः कितीही समजावलं तरी पुन्हा विकल्प, कितीही सांगितलं तरीसुद्धा पुन्हा विकल्प, अशी ही एक प्रकारे सायकल सुरू असते. असंच गरुडाच्या बाबतीत झालं, पण त्याला ज्ञान काही झालं नाही. अजून संशय वाढला आणि त्या संशयजनित दुःखानं दुःखी होऊन म्हटलं आहे. किती सुंदर शब्दरचना आहे तुलसीदासांची. खेद खिन्न मन तर्क बढाई. ज्यावेळी मनामध्ये खेद आणि खिन्नता निर्माण होते, त्यावेळी मनामध्ये तर्क वाढतो. हे इतकं खरं आहे. आमचे महाराज जसं म्हणाले की जोवर तुम्ही नकारात्मक गोष्टींना स्वतःच्या जवळ फिरकू देता, तोवर तुम्हाला शुद्ध विचार जमू शकत नाही भगवंताच्या बाबतीत. भगवंताच्या बाबतीत सरळ विचार करायला शिकावं, हे जे महाराज सांगतात ते यासाठी. शुद्ध विचार आणि खिन्नता हे परमार्थ मार्गात विरुद्धार्थी शब्द आहेत. जोवर अंतःकरणात खिन्नता आणि खेद आहे, तोपर्यंत शुद्ध विचार होऊ शकत नाही. आणि शुद्ध विचार आला की नकारात्मक खिन्नता जवळपाससुद्धा फिरकू शकत नाही. कालच कशी गंमत आहे महाराजांची. एक वचन असंच वाचण्यात आलं विवेकानंदांचं बरं का. त्यांनी सांगितलं आहे, इतकं सुंदर वचन होतं की तुम्ही सकारात्मक विचारांमध्ये राहा, हे त्यांना सांगायचं होतं त्यामधून. तर ते म्हणतात की जर तुम्ही इतके सकारात्मक असाल आणि जर नाग किंवा सर्प जवळ येऊन जरी तुम्हाला चावला तरीसुद्धा जर अशी सकारात्मकता ठेवा की नाही, हे विष मला भिनणार, मला विषाचा परिणाम होणार नाही, इतकी दुर्दम्य सकारात्मकता ज्याच्यामध्ये, तो परमार्थ मार्ग चालू शकतो, असं ते वचन होतं. अचानक इथे हे जे सांगितले की खिन्नतेनं नकारात्मकता येते, ते किती ॲप्ट आहे की जोवर सकारात्मक गोष्टींनी तुम्ही मन भरायचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत नकारात्मक गोष्टी दूर ठेवायचा प्रयत्न करत नाही, तोवर तर्क आणि विकल्प, आणि त्यातूनच संशय निर्माण होतो ना की महाराज माझ्यासोबत आहेत की नाही, महाराज मला प्रत्येक गोष्टीला माझा हात महाराजांनी धरलेला आहे का नाही, महाराज अखंड माझ्या सन्निधा आहेत की नाही. हे संशय सर्व येण्याचं कारणच आमच्या अंतःकरणातली खिन्नता, त्यातून उत्पन्न होणारा एक प्रकारचं एक भय उत्पन्न होणारं आणि त्यातून निर्माण होणारा संशय. त्यामुळे इथे सांगतायत देवर्षी, इथे गरुडाची अवस्था सांगतायत की त्या संशयजनित दुःखानं दुःखी होऊन मनामध्ये कुतर्क वाढला गरुडाच्या, आणि तुझ्याप्रमाणेच मोहवश झाला, असं आमचे शिवशंभू आमच्या मैयाला सांगतायत की भयव मोह बस तुम्हारीही नाही.
पार्वती, तू जशी मोहवश होऊन श्रीरामांच्या स्वरूपाला ओळखू शकली नव्हतीस, तसाच मोहवश गरुडसुद्धा झाला, असं शिवशंभो सांगतायत. आणि व्याकुळ होऊन मग गरुड देवर्षी नारदांपाशी गेला आणि सर्व संशय त्यानं सांगितला. सुनी नारद ही लागी अतिदाया, संत हृदय ना, त्यामुळे नारद महर्षींना दया आली गरुडावर. संशय प्रवृत्ती निर्माण झाली तरीसुद्धा संत आम्हाला जवळ का करतात ह्याचं कारण आहे इथे. दया वाटते त्यांना. अज्ञानाबद्दल आमच्या एक प्रकारे दया दाटून येते की हा अज्ञानी जीव आहे, त्यामुळे हा संशय आला आहे, त्यामुळे त्याला योग्य ठिकाणी जाऊन त्याचं संशय निवारण करून घ्यायला सांगावं असं संत हृदयाला वाटलं. आणि नारदांनी सांगितलं त्याला की हे गरुडा, रामांची माया खूप प्रबळ आहे. सुनु खग प्रबल राम कै माया. त्यांनी अनुभव घेतला आहे ना नारद महर्षींनी, आपण बघितली सुरुवातीला कथा, नाही का. त्यामुळे पुढे सांगतायत गरुडाला नारद महर्षी की अशी माया प्रबळ आहे श्रीरामांची की ज्ञान्यांचं सुद्धा चित्त पूर्णपणे हरण करते ती. काही वेळा त्यांच्या मनातही जबरदस्तीनं मोह उत्पन्न करते. जेही बहुबार नचावा मोही. मला सुद्धा खूप वेळा नाचवलं आहे श्रीरामांच्या मायेनं. हे पक्षीराज गरुडा, त्याच मायेनं तुलाही व्यापून टाकलं आहे. तुझ्या मनात मोह उत्पन्न झाला आहे आणि मी कितीही सांगितलं तरी लगेच नाहीसा होणारा हा मोह नाही. त्यामुळे हे पक्षीराजा, तू ब्रह्मदेवांजवळ जा आणि तिथे तुला जे करायला ते सांगतील, जो आदेश देतील त्याप्रमाणे कर. असं सांगून सुज्ञ देवर्षी नारद श्रीरामांचं गुणगान करीत आणि वरचेवर हरीच्या मायेच्या सामर्थ्य वर्णन करीत. हरी माया बल बरनत. काय सुंदर पहा, कसं आहे, किती मोठी शिकवण आहे पहा याच्यामध्ये. ती मायासुद्धा श्रीहरींचीच शक्ती, त्यामुळे तिचं काम ती चोख करते पहा. जे संत आम्हाला सांगतात माया नसती, जर मायेनं आम्हाला नागवलं नसतं तर आम्ही भगवंताकडे वळलो असतो का. ती माया आम्हाला अखंड थपडा मारत असते, म्हणून आम्ही शेवटी या जगाच्या व्यापाला कंटाळून का होईना भगवंतांच्या चरणांची आस धरतो. त्यामुळे त्या मायेचे गुणवर्णन म्हटलं इथे, कारण ती आहे म्हणूनच काही गोष्टी घडवतात श्रीहरी तिच्या माध्यमातून. जसं आता इथे गरुड ज्ञानीच, पण त्या गरुडाच्या मनात मोह निर्माण करवून आपल्या मायेकरवी त्याला काकभूषुंडींकडे कसं पाठवायचं आणि तिथून पुढे ती रामकथा कशी त्याचा प्रचार प्रसार करायचा, हे सर्व ठरवणारे श्रीहरी आहेत. आणि त्यामुळे मायेच्या करवी ते सर्वांना नाचवतात, असं इथे देवर्षी नारद पक्षीराज गरुडाला सांगतायत. तो वाटेल तेची करी ऐसा नाही पाहिला. आणि हे जेव्हा देवर्षींनी सांगितलं तेव्हा कुठे गेले गरुड. तब खगपती बिरंची पही गयवू, निज संदेह सुनावत भयवू. सुनी बिरंची राम ही सिरुनावा, समुझी प्रताप प्रेम अति छावा. मनमहु करई विचार विधाता, माया बस कभी को विद ज्ञाता. हरि माया कर अमिति प्रभावा, विपुल बार जेहि मोहि न चावा. अग जगमय जग मम उपराजा, नहीं आचरज मोह खगराजा. तब बोले विधि गिरा सुहाई, जान महेश राम प्रभुताई. काय सुंदर पहा. पक्षीराज गरुड ब्रह्मदेवांजवळ गेलेत आणि आपला संशय सांगितला श्रीरामांबद्दल उत्पन्न झालेला. ते ऐकून म्हणतायत, बिरंची राम ही सिरुनावा. श्रीरामांना
मनपूर्वक मनोमन प्रणाम केला ब्रह्मदेवांनी आणि त्यांचा प्रताप जाणून त्यांचं मन प्रेमानं भरून गेलं. म्हणजे कसे मायेनं ते कार्य करवून घेतात हे जाणून ब्रह्मदेवांचं मन भरून गेलंय. पहा, मनात विचार करतायत की कवी, विद्वान, ज्ञानी सर्वच मायेच्या अधीन आहेत. अनंत असा भगवंतांच्या मायेचा विस्तार आणि प्रभाव आहे, जिनं मला सुद्धा अनेक वेळा नाचवलंय म्हणतायत ब्रह्मदेव. पुढे म्हणतायत, या सबंध जगाची रचना मी केली आहे. जर मीच मायेला वश होऊन नाचू लागतो तर मग पक्षीराज गरुडाला मोह होणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि काय खरंच यावरून मग आम्ही कुठे आणि आम्हाला माया नाचवते, यात काय व्हावं असं वाटायचं संभव आहे नाही का. म्हणूनच आमच्या महाराजांचं एक वचन आम्हाला फार आवडतं, प्रपंचात भगवंताने घातले म्हणावे, म्हणजे मग सगळी जबाबदारी त्यांच्यावर जाते. असं करून मग आम्ही हळूहळू त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करावा. कारण जर ही माया सर्वतोपरी मी निर्माण केली आणि माझ्याच गुंत्यात मी अडकलो आहे असं म्हटलं तर मुळातच असलेला ह्या देहाचा भार अजून दुपटीनं वाढू शकतो. त्यामुळे सर्वच भार, म्हणून शिवशंभो शहाणे त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना, बालकांडातच मला वाटतं, की ज्या वेळेला नारद कथेच्या वेळेसच काहीतरी उल्लेख आहे त्याचा, की ज्या वेळेला श्रीरामांच्या मनात जे येतं त्याप्रमाणे गोष्ट घडते, त्याप्रमाणे एखादा शहाणा होतो आणि त्याचप्रमाणे एखादा मूर्ख होतो. त्यांच्या मनात विचार येतो त्यानुसार एखादा ज्ञानी होतो आणि एखादा मूढ होतो. अशा जो दोहा आपण बघितला त्यामध्ये पूर्ण रामांना समर्पण, राम करता या भावाचं उच्चतम शिकवण किंवा त्याचं समज त्याची हे शिवशंभू आम्हाला देतात. त्याप्रमाणे इथे ब्रह्मदेव म्हणतात मला सुद्धा नाचवते माया. त्यामुळे पुढे पण म्हणतायत, आपण म्हटलंच की शिवशंभू फक्त जाणतात, त्यामुळे म्हणतायत की जान महेश राम प्रभुताई, फक्त श्रीरामांचा महिमा महादेवांना माहिती आहे. त्यामुळे बैनतेय शंकर पहि जाहू, तात अनत पूछहु जनिकाहू, तह होई तव संशय हानि, चलिउ बिहंग सुनत विधिवानी. त्यामुळे ब्रह्मदेवांनी सांगितलं गरुडाला, बाबा रे तू शंकरांकडे जा, दुसऱ्या कुठंही कुणालाही विचारू नकोस, तुझ्या संशयाचा नाश तिथंच होईल असं ब्रह्मदेवांनी सांगितलं गरुडाला. आणि हे बोलणं ऐकताच गरुड शिवशंभोंकडे निघाला. पुढे पक्षीराज गरुड शिवशंभोंकडे येऊन काय सांगतायत आणि शिवशंभो त्यांना काय दिशा देत आहेत, सत्संगाबद्दल, श्रीहरिकथेबद्दल गरुडांना काय सांगतायत, हा सुंदर कथा प्रसंग तुलसीदास वर्णन करणार आहेत. आणि त्यानंतर गरुड काकभुशुंडींकडे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये कसा सुंदर संवाद होतो रामकथेसंदर्भात, ह्याचंही अतिशय गोड वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.